तैशी येण्याची शरीरे शरीरा येणे सरी किंबहुना येरधारे चिरापडे. 12व्या अध्यायामधली 36वी ओवी आहे. आज या ठिकाणी दुसऱ्या दिवसाची सेवा, देवाची जयंती, ह्या निमित्तानं जन्माला येणार आहे. म्हणजे जयंती, तुमची आमची जयंती काय होत नाही. देवाची जयंती होती, संतांची पुण्यतिथी होती, तुमचं आमचं श्राद्ध होतं. जयंती हा देवाची होती, संतांची पुण्यतिथी होती आणि तुमचं आमचं श्राद्ध होतं. ह्या निमित्तानं 7 दिवसाचा सप्ताह, सप्त्यामधील दुसऱ्या दिवसाची सेवा. सेवेला आगी सेवक झालो तुमच्या आलो निजे चरणा. आवो स्वामी तुके या देवा यावरी न करावावे. तैशी येण्याची शरीरे शरीरा येणे सरी. तुमचं आमचं जीवन आहे. ह्या जीवनासाठी तुम्ही आम्ही आज कसं जीवन जगायचं आणि कसं मरायचं ह्या शरीरामध्ये कळत असतं. जीवन जगत असताना तुम्ही आम्ही जन्माला येतो. सर्व जीव जन्माला येतात. तुम्ही आम्ही जसं म्हणण्यात काय विशेष नाही, परंतु विशेष या जन्माचं महत्त्व कळत असेल तर फक्त मनुष्य शरीरालाच कळतं. मनुष्य शरीराशिवाय दुसऱ्या शरीराला कुठल्याही की हे महत्त्व कळत नाही. मी कशासाठी आलो हे कळण्यासाठी हे जीवन आहे. ह्या जीवनाचं सार आहे. दुसऱ्या जन्मामध्ये अजिबात सार नाही. कुठलेही जन्म, जन्माला येतात, मरतात, परत जन्माला येतात. पुनरपी जन्म पुनरपी मरणम असे चाललेलंच आहे. परंतु ह्या जन्मामध्ये ह्याची ओळख आहे. ह्या जन्मामध्ये फक्त ओळख आहे आणि ती ओळख ज्यानं ओळखला हरी तो धन्य तो संसारी. ह्या जन्मामध्ये या हरीची ओळख ज्याला करता येते तो धन्य, या संसारामध्ये धन्य आहे असं नाथबाबा म्हणतात. आता जीवन म्हणल्यानंतर कसं जगायचं? सर्व जीव जगतात. मनुष्य जीवाबद्दलच जास्त यात सांगितलेलं आहे. इतर जीवाबद्दल काही सांगितलेलं नाही. का तर त्यांना सांगून काही पटणारच नाही. परंतु ज्याला पटतं त्याला सांगायचा प्रयत्न देवानं केला, संतांनी केला, महात्म्याने केला. म्हणून तरी आम्हाला हे सगळं ग्रंथ पंथ हे करून ठेवलेलं आहे. मग कुठल्या पंथानं जावावं, कुठल्या ग्रंथ वाचावा ही ज्याचे त्याच्या बुद्धीचा निश्चय आहे, विचार आहे. मग कुठल्या जन्मामध्ये सार्थ आहे की एक नरदेहामध्ये सार्थ, या जन्माचं सार्थक आहे आणि त्या जन्मामध्ये आम्हाला साधता येतं. आता जीवन म्हटलं की पहिल्यांदा जन्माला आल्यानंतर बरं वाटतं ना. कुणाला जन्माला आल्यानंतर काय काय करतात लोक? फटाकणे वाजवतात, पेढं वाटतात, साखर वाटतात. म्हणजे पूर्वी भेंड बाजा लावून साखर आम्ही बघितलेलं आहे लहान असताना. आता कोण करत नाही ते. पूर्वी भेंड बाजा लावायची आणि साखर पेढे वाटायची. म्हणजे हे सुद्धा आपल्या जीवनामध्ये तुम्ही आम्ही बघितलेलं आहे. काहीतरी 12 वर्षांनी मुलगा झाला, 10 वर्षांनी मुलगा झाला किंवा असं काहीतरी व्हायचं आणि त्यावेळी ते गावातनं साखर वाटत. पण तो पुढं काय करेल हे कळत नव्हतं. तो आल्याला एवढा उत्सव आनंद असायचा आणि त्या आनंदात, परंतु त्याला शिकवलं जात नव्हतं. अरे बाबा तू जन्माला आलास पण तू मृत्यू तुझा आहे. जन्माला येणं ज्या दिवशी आला त्या दिवशी ठरलेला आहे त्याचा मृत्यू. जन्माला जो मनुष्य येतो त्याचा मृत्यू जन्माला आल्यानंतर लगेच ठरलेला आहे. आता कुणाचा मृत्यू? सर्वांचा मृत्यू आहे तिथं. मग आता सर्वांचा म्हटल्यानंतर बुद्धिमान माणसाचा सुद्धा मृत्यू आहे, श्रीमंताचा मृत्यू आहे. मग गरिबाचा नाही काय? गरिबाचा आहे. लहानाचा आहे तसा मोठ्याचाही आहे, मध्यमाचा आहे, तरुणाचा आहे, वृद्ध झालेल्याचा आहे. सर्वांचा मृत्यू आहे. परंतु तो मृत्यूचा दिवस आम्हाला कळालेला काय? कळाला आम्हाला दिवस कळालेला नाही. म्हणून तरी आम्ही कशात लागलोय? ह्या आशेच्या पोटी जगायला लागलोय.
का कळालेलं नाही ना आपणला. मृत्यूचा दिवस कळला पाहिजे आणि तो दिवस कळण्यासाठी तुम्ही आम्ही हे सगळं देवाची भक्ती करायची, सप्त करायचं. ह्यातनं आम्ही काय काय कळवून घेतलं आत्तापर्यंत. आपलं आयुष्य जात आहे पा काळ जपत तसे महा सोयीताचा घोर व्हा ध्यानी राहा श्रीहरीच. रोज आम्ही म्हणतोय, परंतु हाय तिथंच आहे. बदल काय आमच्यात अजिबात नाही. जसं दगडावर पाणी ओतलेलं ते पाणी रोज आम्ही ओततोय, त्या दगडांनी कधी जरा तरी हात घेतले काय, तसं आमचं जीवन आहे. त्या दगडासारखं जीवन आहे. रोज आमच्यात सगळ्यांनी सांगतात, ऐकतोय आपण, आणि ते आपल्यात काय उतरत नाही. हे आपल्यातलं काय आहे, दुर्भाग्य आहे. नाही नाही, बदलायला पाहिजे, तरी सुद्धा बदलायला पाहिजे ना. बदलायसाठी हे चाललेलं आहे. बदलावं ह्याच्यासाठी तरी हा मार्ग आहे. बदलावं, बदलण्यासाठी हा विचार आहेत. संतांनी आमच्यापर्यंत हे विचार आणलेले आहेत. काय बदलायला पाहिजे, परंतु काही जणांचं बदलतात, काही जणांचं बदलत नाहीत. मग बदलायसाठी हे तरी विचार आहेत ना. म्हणून हे जीवन आहे. ह्या जीवनामध्ये लहान बघा, बाळ जन्मल्याबरोबर सुद्धा मरतं का नाही? उपाजल्यानंतर रगड मरतं, एक क्षणात मरतं, एक तासानं मरतं, एक वर्षानं मरतं, एक महिन्यानं मरतं. म्हणजे आणि एक मोठं होतं, तरुणात मरतं. आता कितीतरी माणसं तरुण असताना मरली. बरं वाटतं का ते? आपल्यातनं जावं असं वाटतं का ते? दुःख होतं, आईला दुःख होतं, नातेवाईकांना दुःख होतं, वडिलांना दुःख होतं, शेजापाजाऱ्यांना दुःख होतं, पाहुणे मंडळींना दुःख होतं. बरं, ते रद्द होऊन मरतं. जीवनाचा अर्थ कशात आहे कळालेलं नाही. जीवनाचा अर्थ कळण्यासाठी संत महात्म्यांनी आम्हाला हे सांगितलं. काय सांगितलं की मरणाची भीती जी आहे, मरण जे आहे ते तुम्ही साधलं पाहिजे. आता जीवनामध्ये मरण आहे हे कळाल्यानंतर हे मला मरण कधी येईल हे कळणार आहे का? कधीच. मरण तरी आपल्या 5वीला पुजलेलं आहे. मरण आपल्या 5वीला पुजलेलं आहे आणि ते मरण कधी येईल सांगता नाही. मग आपली जी वेळ आहे, आपला जो या संसारामधला जो काल आहे, ह्या कालामध्ये भगवंतानं आम्हाला जीवन दिले. त्या जीवनामध्ये कसं जगावं हे सांगितलंय. त्या जीवनामध्ये कसं जगावं, आणि जीवन जगत असताना जसं हे ज्यांनी हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे. जो ह्या अभिवरीच्या त्री कट धरून या करी, पाऊले समची साजरी अंतरी धरून आहे. असा आपल्या मनामध्ये कधीच विचार नाही. म्हणजे ज्यानं जीवन दान दिलेलं आहे, मग ते दान दिलेलं आहे. एखाद्यानं बघा, एखाद्यानं वस्तू वापरायला दिलेली असती. मला काहीतरी वापरायला आपण देतो की नाही. एखाद्या आपण नडलो, आज गाडी घेऊन जायचं आहे, आपल्याकडे गाडी नाही. मग बाबा जराशी गाडी दे, मी अमुक कार्यासाठी निघालोय आणि मला काय पाहिजे, गाडी पाहिजे आहे. मग ती गाडी जशी नेली तशीच आणून देणं हा त्याचं कर्तव्य आहे ना. कर्तव्य आहे. तशीच दिली तर तो मनुष्य काय परतच्या वेळी मागितल्याबरोबर तो गाडी आम्हाला देईल. कुठलीही वस्तू असून दे, त्या वस्तूला जशी घेतली तशी परत दिली तर त्या माणसाला देताना सुद्धा परतच्या वेळी काय वाटतं, चांगलं वाटतं. तो परत बाबा माझ्याकडे कधी माग आणि देतो मी, असं म्हणू शकतो. असं हे जीवन आहे. तसं त्या परमेश्वरानं आम्हाला दिलेलं आहे. आणि ह्याच्या पाठीमागं भीती दिलेली आहे. कुठली? मरणाची. का? त्या मरणाच्या भीतीमुळं तू सुधारशील, त्या जीवनाचं सार्थक करशील, असं या जीवनामध्ये सांगितलेलं आहे. बघा, गीतेमध्ये सांगितलं, गीतेमध्ये कर्ण किती बलवान होता. कर्ण किती बलवान होता, कितीतरी बलवान होता. त्याला मरणच नव्हतं. बलवान म्हणण्यापेक्षा त्याला मरण नव्हतं. का होतं? त्याला कवच कुंडली दिलेली होती. त्या कर्णाला कवच कुंडली दिलेली होती. कधी? जन्माला येतानाच. तू मरणार नाहीस असा असणारा सुद्धा त्याला इंद्राचं स्वप्न पडलं. स्वप्न पडलं आणि इंद्र कवच कुंडलं मागायला येणार आहे असं त्याला स्वप्न पडलं. आणि स्वप्न पडल्यानंतर
तो रोज दान लोकांना देत होता. ब्राह्मणांना कोणी त्याच्याकडे दान मागायला जाणाऱ्यांना तो दान देत होता. आणि दान देत असताना ब्राह्मण असे सकाळच्या वेळेत त्यांच्याकडे दान मागायचे. स्नान संध्या झाली की तू उठायचं, आपल्या त्या चौकामध्ये बसायचा आणि ते काय असेल ते ज्यांना मागेल ते दान सगळं द्यायचं. ज्यांना काय काय पाहिजे असेल ते दान द्यायचं. सर्व ब्राह्मण लोक ते दान घेऊन गेले आणि त्यांना वाटलं की बाबा माझ्या स्वप्नामध्ये काल आलेलं होतं काय की दान, इंद्रदान माझ्याकडे मागायला येणार आहे आणि मी त्याला काहीतरी द्यायला पाहिजे. तो आला कसा कळालं नाही. तवर एक वृद्ध ब्राह्मण त्या ठिकाणी आला. शेवटच्या वेळी काठी टेकत आला. तो तरी उठलेला होता आणि या म्हणून त्यांना बोलवलं गेलं. या म्हणण्यामध्ये आदरा अर्थी शब्द येतो. या आपण कोणालाही म्हणावं या ये म्हटलं तर कसं होतं आहे, एकिरार्थी शब्द होतो. आणि आदरार्थी शब्द म्हणजे काय, या ह्याला आदरार्थी शब्द म्हटलं जातं. मग तसं त्यांनी या म्हणते. आले, बसले आणि त्यांना सांगितलं की काय तुम्हाला पाहिजे सांगा. त्यांनी सांगितलं मी मागल ते तू देशील का. हो, तू मी मागल ते मी द्यायला तयार आहे असं सांगितलं. कुणी कर्णानं सांगितल्यानंतर त्यांनी विचारलं की मला तुझी कवच कुंडले पाहिजे. असं म्हटल्याबरोबर थोडंसं तो काय झाला, दचकला. कशासाठी, मरणाला दचकला नाही, परंतु ती कवच कुंडलं काढायची कशी आणि ह्यांना द्यायची कशी ह्याच्याबद्दल तो दचकला. त्यावेळी तो वृद्ध ब्राह्मण म्हणू लागला, कर्णा मी मागल तू देणार नाहीस हे मला माहिती आहे. का तर तुझं मरण त्यात आहे म्हणून तू देणार नाहीस. नाही मी देणार म्हणला आणि लागल्याच आपलं कटार उपसलं आणि आपल्या छातीत घुसवलं आणि ती कवच कुंडलं काढली. परत कानातलं कुंडले काढली आणि त्यांना दान दिलं. हसत दान दिलं. का तर देताना सुद्धा हसत द्यावं. चेहऱ्यामध्ये जर आपण कुणाला तरी दान देताना जर आपल्या मनामध्ये काहीतरी विचार, मी ह्याला देऊ काय नको असं जर विचार आलं तर ते दान देताना त्याला किंमत नाही. तुम्ही किती दिलं ह्याला महत्त्व नाही, परंतु किती देत असताना कसं द्यावं, म्हणजे हसत अगदी मी माझं नव्हे हे म्हणून द्यावं. अशा पद्धतीनं त्यांनी दान त्याला दिलं. त्याच दिवशी त्याला काय त्याचं मरण ठरलं गेलं. त्याच दिवशी. मला सांगायचं कशासाठी आहे, मरण हे कुणालाही चुकलेलं नाही. राजाला चुकलं नाही, रंकाला चुकलं नाही, संतांना चुकलं नाही. सर्वांना मरण हे सर्वांना आलेलं आहे. परंतु ज्या थोर महात्म्याने मरण जाणलं, मरण माझे मरून गेले मजी केले अमर, म्हणजे त्याने आधी मरण जाणलं गेलं. आम्ही मरण कधी जाणलं काय सांगा. आपलं मरण जाणलं कधी. आम्हाला मरणाची आठवण आहे का. आम्ही एक दिवस जाणार आहे याची आठवण नाही. मरणाची आठवण म्हणजे काय, आम्ही जसं ह्या आज आपली एस टी स्टँड आहे, त्या एस टी स्टँडवर आल्यानंतर आपण काय करतो, उभा राहतो एस टीची वाट बघत. एस ट्या येतात, प्रवासी बसतात जातात. आपली एस टी सुद्धा येईल, आम्ही तसंच जाणार आहे एक दिवस. असं आपणला कधी वाटलेलं आहे का, आपल्या चित्तामध्ये असं कधी आलेलं आहे. मी एक प्रवासी आहे, तसं प्रवाशागतीनं आपण त्या काय करावं, जसं त्या एस टीतनं जसा तो प्रवासी जातो तसं आम्ही कधी म्हणजे विचार केला का ह्या गोष्टीचा. कधीच विचार केलेला नाही. त्या प्रवाशागतीनं आमचं जीवन कधी झालेलं नाही. नाथबाबांनी सांगितलं, पक्षी अंगणी उतरती एका गुंतुनी राहती, तैशी असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. वस्ती कर वस्ती आला प्रातःकाळी उठून गेला, तैशी असावे संसारी जोवरी प्रार्थनाची. म्हणजे तो वस्तीकर आला, त्यानं आपलं काय केलं, रातभर राहिला आणि सकाळच्या परी उठून गेला. म्हणजे उठून जातो तसंच आपलं जीवन आहे.
इथं आम्ही तुम्ही जे आधार कार्ड काढतो ते काय कायमचं काढलेलं कुणीही नाही आहे. कायमचं आधार कार्ड आहे का? बरं, जन्माची वेळ आम्हाला तुम्हाला कळालेलं काय? जीवन कधी जाईल सांगता येत नाही. जीवन कधी जाईल सांगता येत नाही. अहो म्हणजे आपण झोपलो सकाळी उद्याच्या कामाची जोडणी करतो का नाही? उद्या कुठं जायचं आहे, कुणाला पैसे द्यायचे आहेत, कुणाकडे यायचं आहेत, हे आदली दिवशी तुमचं आमचं गणित असतं. कुणाचं पैसे यायचे आहेत, कुणाचा द्यायचं आहेत, कुठं जायचं आहे, कुठली कामं करायची आहेत, ही आदली दिवशी सगळी जीवनाचं काय करतो आपण, तुम्ही आम्ही गणित करतो. आणि गणित करल्यानंतर सकाळच्या पारी तो झोपतच आटे घेतो आणि मरतो. ते जिथल्या तिथं तसेच्या तसं सर्व राहतं. मग आम्हाला जीवन कळालेलं, मरण कळालेलं आहे का? नाही कळालेलं. मग मरण कळालेलं नाही म्हणून तुम्ही आम्ही काय करायचं? परमार्थ करायचा आहे. मरण कळण्यासाठी परमार्थ आहे. आणि तो परमार्थ तुम्ही केला असा तर तुम्हाला मरण कळण, जाताना सुखानं तुम्ही जाशीला. हां, सुखानं जाशीला. सुख हे कसं आहे? त्या परमात्म्याच्या भक्तीमध्ये सुख आहे. भक्तीचा आनंद फार मोठा आहे आणि त्या भक्तीच्या आनंदामध्ये सुख आहे. सुख आहे. ते सुख तुम्ही आम्ही घेण्यासाठी इथं तुमचं आमचं जीवन आहे. ह्या जीवनाला सांगितलं हे कपड्यासारखं जीवन आहे. कपड्यासारखं. हे कपडा कसा आहे? जोपर्यंत नवा असतो तोपर्यंत आपण त्याचा धारण करतो, घालतो, बरं वाटतं आपणला. परंतु फाटल्यानंतर त्याला टाकून द्यावा लागतो. फाटल्यानंतर टाकून द्यावा लागतो. माऊलींनी सांगितले तैसे जीर्ण वस्त्र सांदीजे नूतन विडीजे ध्यान ते ध्यान ते सुकारिवी चैतन्य जैसे. म्हणजे ह्यातलं चैतन्य जे आहे ते नूतन आहे. हे देह कसं आहे? या कापडासारखं आहे. कापडासारखा देह आहे. ह्या देहाला अजिबात किंमत नाही. लहान असताना गोंडस दिसतो बघा. लहान असताना वयाच्या 10-15 वर्षापर्यंत मुलाला प्रत्येकजण येतात, त्याचं म्हणजे गोडवा करतात, मुंक घेतात, त्याला प्रत्येकजण असा खांद्यावरनं हातावरनं त्याला नाचवतात लहान असताना. मोठं झाल्यानंतर ते जीवन तसंच राहिलेलं नाही. ते जीवन तसंच राहिलेलं नाही, बदलतं. क्षणाक्षणाला ते जीवन असं बदलतं, बदलत राहतं. या जीवनामध्ये, या संसारामध्ये हे बदलत असतं. सतत सातत्यानं जीवन आपलं बदलत असतं. बदललेलं तुम्हाला आम्हाला कळत नाही. आमचे महाराज सांगतात, आमच्या पुढ्यात ऊस आम्ही रोज बघतो, परंतु ऊस वाढल्याला दिसत नाही. पेर फुटल्याला दिसतं का कुणाला? नाही. कधी फुटतं, कधी पाणी येतं, कधी सुई टाकतं. आम्ही तिथं जरी असलो तरी कळत नाही. तसं आमचं जीवन आहे महाराज. ह्या जीवनामध्ये तुमचा आमचा कधी प्रवास म्हणजे संपत आला हे कळत नाही. आणि कळण्यासाठीची ही भक्ती आहे, कळण्यासाठी हे जीवन आहे. ह्या जीवनाचं सार ह्या तुम्हाला जन्म ज्या दिवशी आला त्यावेळी ठरवलं की बाबा मला ही मूर्ती आहे आणि या तुनीच्या संधीमध्ये मी काय केलं पाहिजे? जीवनाचं सार शोधलं पाहिजे. जीवनाचं जो सार शोधतो त्याचं जीवन सफल होतं, त्याचंच जीवन सफल होतं. तसं हे जीवन बदलत जातं. या संसारामध्ये 4 गोष्टी येतात. संसारामध्ये बदलणाऱ्या 4 गोष्टी येतात. तारुण्य आहे, बालपण आहे, तारुण्य आहे आणि वृद्धपण आहे आणि काय? मरण आहे. ती 4 गोष्टी ह्यामध्ये येतात की हे बदलत राहतात. बदललेलं आपणला कळत नाही. जीवनामध्ये 4 गोष्टी येतात की तारुण्य असतं, बालपण असतं, बालपण जातं खेळत, तारुण्य जातं विषय व्यतामध्ये जातं आणि वृद्धपण प्रवतली चिंता. तुम्हाला सर्व माऊलीने म्हणजे तुकोबारायाने सांगितलेलं आहे. आणि मरणाच्या वेळी आपणला काही सापडत नाही. त्यावेळी वाटतं आपण काहीतरी भक्ती करावी, त्यावेळी काही कळत नाही. महाराज सांगतात जे फुल आहे ते फुल कधी देवाला वाहावं? कळीतनं बाहेर पडल्यानंतर ते वाढल्यानंतर त्याला सुगंध असतो. कळीतनं बाहेर पडल्याबरोबर त्या देवाच्या पुढ्यात ठेवल्यानंतर त्याला सुगंध असतो. तो सर्व देवालाही मिळतो आणि आपणलाही त्याचा सुगंध मिळतो.
तसं हे सुद्धा फुलच आहे. हे पंचमहाभूतापासून तयार झालेलं हे काय फुलच आहे. ते सुद्धा पंचमहाभूतापासूनच फुलं तयार झालं. तसंच हे सुद्धा फुल पंचमहाभूतापासूनच तयार झालेलं आहे. आणि ते फुलाचा सुगंध जोपर्यंत त्याला सुगंध आहे तोपर्यंत त्या देवापर्यंत अर्पण करावा. मग ते अर्पण करत असताना तुमच्या ठिकाणी कर्म दिलेलं आहे. ते कर्माचं कर्म कसं करावं सांगितलेलं आहे. 3ऱ्या अध्यायामध्ये कर्म सांगितलेलं आहे की तुम्ही निष्काम कर्म करा, निष्काम उपासना करा, हे सांगितलेलं आहे 3ऱ्या अध्यायामध्ये. हे कळवून घेतलं पाहिजे. आणि कळवून घेतलं तरच जीवन तुमचं आमचं काय होतं सफल होतं. सफल होण्यासाठीच तुमचा आमचा परमार्थ आहे. नाहीतर परमार्थ करत असताना सफल होण्यासाठी करावा. जगाकडे बघून परमार्थ करून काय उपयोग नाही. आपणला कितपत रुजतो तो परमार्थ आपल्यात कितपत रुजलेला आहे हे कळावं. दुसरा असा करतो म्हणून आपण तसाच करावा असं काही नाही. साधू संतांनी मार्ग दावणी गेल्या आधी दयानिधी संत ते तेनीची पंथी चालू जाता न पडे गुंता कोठे काही. त्या मार्गाने तुम्ही गेला तर तो आपण काय होईल परमार्थ घडेल. अनेक पंथ आहेत, अनेक म्हणजे विचार आहेत लोकांचं, परंतु हा आपला संप्रदायामध्ये की अतिशय चांगला विचार जीवनाचा सांगितलेला आहे. इतर संप्रदायामध्ये सर्व जे भाषण केलेले आहेत ती साधू संतांचं घेऊनच केलेले आहेत. फक्त त्यांनी पंथ बदललेला आहे. आपलं काहीतरी दाखवण्यासाठी विचार आहे. परंतु आपल्या संप्रदायामध्ये एकच विचार आहे की संतांचा विचार आहे. अनुभव आले अंगा ते ह्या जगात तसे हे संतांचे विचार आहे. त्यांनी अनुभव आपण घेतला. तुका म्हणे चाकूनी सांगे माझे अनुभव आहे अंगी. म्हणजे त्यांनी अनुभव घेतला. तसं काही ठिकाणी असा अनुभव घेऊन केलेला नाही. अनुभव घेऊन भक्ती केलेली नाही आहे म्हणून त्याला काय दर्जा नाही. त्याला दर्जा नाही. आणि ह्या ठिकाणी दर्जा काय आहे की अनुभव घेऊन आहे. आपण आता वारीला गेलो, मला वाटते कमीत कमी 30 ते 30 लाखाच्या पुढे यात्रा असेल ह्या वर्षी. वर्षाला 20 लाखापर्यंत असायची. ह्या वर्षी 40 लाखाच्या बी दरम्यान असेल की जायला अशी वाट नव्हती. जसं ऊस कधी घाण्यात कसा पिरंगाडतोय असा तसं अडकलं. ते विचारा महाराज होते. म्हणजे 1-1.5 तास आम्ही असं त्या इथनं कुठं आमच्या म्हणजे ह्याच्यापर्यंत जायचो, या मारुतीच्या देवळापर्यंत आम्हाला जायचं होतं. एवढ्यात आम्ही 1.5 तास जायचो. मग कसं गेला असेल सांगा की असं चिरडून. परंतु एवढी गर्दी असून सुद्धा कुठल्याही म्हणजे वारकऱ्याला भक्ताला दगाफटका नाही. आणि इतर तुम्ही बघा आता ती कुठंतरी यात्रा भरली देवीची यात्रा, त्या ठिकाणी कितीतरी मिली मरलेल्यांची तेवढी म्हणजे जेवढी गावली तेवढीच जमा, नाहीतर कितीतरी मरलेले असतात. म्हणजे हे कशामुळं तिथं समाधान नाही, शांती नाही, दुसऱ्याबद्दल आदर नाही. इथं कसं आहे जे जे दिशे भूत ते मानी जे भगवंत. पंढरीचे लोका नाही अभिमान पाया पडे जनी एकमेका. सर्वजण आम्ही तिथं गेल्यानंतर काय करतो की बाबा माऊली माऊली माऊली, सर्व माऊली दिसते आम्हाला. देव तिथं आहे, जाग्यावर आहे, अधिष्ठानावर आहे. परंतु आपणला अधिष्ठान नाही, हे दिसणारं जगत हे देवरूपानं बघतो आम्ही. म्हणून ह्या ठिकाणी भेद नाही आहे. आणि म्हणून हा आपला संप्रदाय कसा आहे भेदयुक्त आहे. अभेदयुक्त आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये भेद नाही, अभेद नाही असा असणारा आपला संप्रदाय आहे. आणि ह्या संप्रदायामध्ये कुठल्याही तुम्हाला भक्ती करत असताना समाधान मिळणार. समाधानासाठी इथं भक्ती आहे. इथं तुम्हाला हे सांगितलेलं नाही की तुम्ही अशीच भक्ती करा की दिवसभर आसन घालून बसा, असं काहीही सांगितलेलं नाही. काय सोपी साधी म्हणजे अगदी तुम्हाला जसं जमल तसं रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण कधी उठता बसता जीविता ग बाई, म्हणजे कधी म्हणा तुम्ही. ढोरांचं शान करताना जरी म्हटलं म्हणजे तुमचं कर्म करताना तुम्ही रामकृष्ण हरी म्हणला, त्यामध्ये तुम्हाला काय देव लागलीच तुमच्या पाठीशी आहे. तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. परंतु मनापासून आवडीनं
आवडीनं भावे हरिनाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे. म्हणजे आवडीनं ज्यावेळी परमार्थ करतो तुम्ही आम्ही, त्यावेळी तो परमार्थ तुम्हाला फलद्रुप्त होतो. आणि फलद्रुप्त होण्यासाठी आपलं जीवन कळणं गरजेचं आहे. जीवन म्हणजे काय? जन्माला येणं आणि मरणं हे कळणं. बाबा ह्या कालामध्ये मी काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे हे कळणं गरजेचं आहे. मग माऊलींनी सांगितलं की हे कापड आहे हे काय केलं पाहिजे, काढून टाकल्या, जसं आपण काढून टाकतो आणि काढल्यानंतर नूतन म्हणजे नवं घालतो ना, कापड नवं घालतो, त्याच पद्धतीने हे जीवन आहे. परंतु हे ध्येयसुद्धा कसं आहे, नाशवंत आहे, या कापडासारखं आहे, त्याला टाकून द्यायचं आहे. मग तो आतलं जे चैतन्य आहे ते चैतन्य कसं आहे, शाश्वत आहे. आणि ते चैतन्य सतत त्याला म्हणजे वृद्धपणा नाही, तारुण्य नाही, म्हणजे जसं आहे तसंच आहे, ह्याच्यामध्ये बदल काही नाही. आणि ते काय करतं, तुमच्या कर्मानुसार ते काय करतं, ध्येय बदलतं, कर्मानुसार ध्येय बदलतं. आणि ध्येय बदलून, आपला ध्येय बदलून म्हणजे त्याच्या स्वरूपात, त्या चैतन्याच्या स्वरूपात जाण्यासाठी मला जे शरीर दिलेलं आहे, या शरीरानं तिची ओळख करून घेतली पाहिजे. आणि ती ओळख करण्यासाठी एक गोष्ट सांगतो की ती ओळख करण्यासाठी काय आहे, एक राजा होता आणि एक शेतकरी होता. त्या शेतकऱ्यानं काय सांगितलं, शेतकरी गेला राजाकडे. आता शेतकरी म्हणल्यानंतर कुणाकडे जाणार, राजाकडे जाणार. आता तुम्ही आम्ही कुणाकडे जातोय, शेतकरी आमचं काहीतरी कर्जमाफ करा, काहीतरी करा, लागवडीचा दर कमी करा, काहीतरी सांगायला आपण तुम्ही आम्ही जातोय ना. तसं शेतकरी गेला आणि त्याला जमीन नव्हती, त्या शेतकऱ्याला जमीन नव्हती आणि तो राजाकडे गेला. आता राजा दानशूर होता. त्या राजानं सांगितलं, का बाबा आलास तू, तर मला शेत नाही, मला मिळवून खायला काय नाही आहे, आणि मला तुमचं शेत द्या, एक एकरभर रान द्या, मी ते मिळवून खाऊन माझं म्हणजे जीवनचरित्र चालवी. त्या राजानं सांगितलं, बर तुला मी देतो, परंतु तूनं काय केलं पाहिजेस, ते चांगलं सांभाळ त्याचा केला पाहिजेस. हो मी सांभाळ करतो म्हणला. मग तुला 1 एकर का, मी 3 एकर 3.5 एकर जमीन देतो म्हणला. राजा म्हणला, काय 3.5 एकर जमीन देतो आणि तू ते काय कर, घेऊन जा. आणि त्याच्यासोबत म्हणला, आणि तुला एकट्याला हे जमणार नाही, त्याच्यासोबत 5 जण कामगार पण देतो म्हणला. आता कामगार मिळालेत, आता कामगार 5 जण मिळालेत आणि जमीन 3.5 एकर जमीन मिळाली. आता काय अडचण आहे, परंतु त्याला कसायची अक्कल नाही. जमीन कसायची सुद्धा अक्कल पाहिजे ना. जमीन माव एकाकाला आहे, पण त्याला कसायची अक्कल नसते. एकाकाला नाही. आमचे ते रंगारी असायचे, मी त्याच्यावर लहान असताना असायचे, ते मला म्हणायचे काय, ज्याच्याकडे चण आहेत त्याला दात नाहीत, आणि दात आहेत त्याला चण नाहीत, असं त्यांचं शब्द कायम अजून माझ्या ते कानात घुमतो. म्हणजे काही गोष्टी आपल्या लक्षात ठेवाव्या, कुणाच्या तरी, सामान्य असून दे, सामान्यातला सामान्य माणूस असून दे, पण काही त्या आपणला उपयोगी येतात. नाहीतर ह्याचं काय ऐकायचं, असं नसतंय कधी. कोण कसा असेल, तुम्ही प्रकृतीकडे बघू नका, गरिबीकडे बघू नका, त्याच्या विचाराकडे बघा, त्याच्या वागण्याकडे बघा. एकाएकाचे विचार चांगला असतात, वागणं जरी चांगलं नसलं तरी विचार चांगला असतात. एकाएकाचं वागणं चांगलं असतं, इकडे विचार गावंढळ असतात. विचार गावंढळ चालत नाहीत समाजात. विचार चांगलं पाहिजे, वागणं साधं असून दे, सोपं असून दे. जीवन महाराजांनी आम्हीच्या एक जीवनाबद्दल लिहिलेलं आहे, जीवन ते जगावे कसं आहे, असावे समोर येईल ते, जीवन ते जगावे येईल ते समोर, असे पुन्हा राग द्वेष करून या. ते मला पाठ करते, अशा वेळी येत नाही कापशा. असं आहे, ते माझ्याकडे अभंग आहे, आम्ही तो पाठ करतोय. महाराज मला सतत सांगतात, स्वतः अभंग त्याचा महाराजांनी ते लिहिलेला आहे. सर्वांना तो चांगला आहे अभंग. ते जीवन जगत असताना मला सांगायचं होतं त्या, काय सांगत होतो मी, राजाजी. राजानं दिलं, शेत दिलं, तिथं तुम्ही राहा, शेत दिलं, आणि त्याच्यासोबत काय दिलं, 5 नोकर दिलं.
त्या नोकरांना शेत करायला लावलं. आता हे शेत 3.5 एकर मिळालं, एखाद्याला फुकट मिळालं का नाही की ते त्याला वापरायची अक्कल नसती. म्हणतात बघा ह्याला फुकट मिळालं म्हणून हे वापरत नाही चांगलं, असं आपण तुम्ही आम्ही आपल्या व्यवहारामध्ये म्हणतो. तसं त्याला फुकट मिळालं 3.5 एकर रान, त्याची काही किंमत नाही त्याला, आणि त्यानं कसंही वापरायला चालू केलं. त्यानं काय केलं, त्या 5 नोकरांच्या ताब्यातच देऊन टाकलं. 5 नोकरांच्या ताब्यात दिलं आणि म्हणाला आता हे तुम्ही कसं करा. मी म्हणला आरामात राहणार म्हणला, आणि हे तुम्ही बघा. मग तिने चालू केलं. मग आता शेत आपलं जे शेत दुसऱ्याच्या ताब्यात दिल्यानंतर ते वेळेव काय करतात काय लोक, कड वड बघतात. आपण आता तुम्ही आम्ही शेतकरी आहोत सर्वजण, आम्ही कुणाला तरी शेत करायला दिलं की ते म्हणजे मधलं तेवढं घ्यायचं, कडचं कोण बघायचं नाही त्याला. म्हणजे बाण पेंडुळा खागं पडलं काही बघायचं नाही, त्याला वेळेव काय घालायचं नाही, पाणी वेळेव पाजायचं नाही का. असू दे आता हे कुणाचं आहे, गावलं म्हणजे हे कुणा त्याचं बी नवं की दुसऱ्याचं आहे असं आपण म्हणतो. आणि ते तसं ते शेत दिलं. 6 महिने गेले, 7वा महिना चालू झाला. आता म्हणला कणसं वगैरे चांगली पडली असतील, पीक चांगलं आलं असेल, टोंबं पडली असतील चांगली, बघावं जाऊन म्हणून ह्यो फिरत गेला. असं ऊन पडल्यानंतर माणसं जातात ना बघायला आपलं शेत काय काय शेतात केलं आहे. गेल्यानंतर बघितलं तर काय धड नाही. आणि आला आणि विचार करू लागला, बाबा त्या राजानं मला शेत दिलं आहे आणि हे काय बरोबर नाही. आणि त्याला पश्चाताप झाला आणि तो राजाकडे गेला. राजाला म्हणाला, राजे हे शेत काय तुम्ही दिलं सा, परंतु मी शेत ते माझ्या तुम्ही दिलेल्या नोकरांच्या ताब्यात दिलं आणि शेताचं काही बरोबर म्हणजे प्रगती झाली नाही आणि ते काय उत्पन्न काय बरोबर निघणार नाही. म्हटलं राजा म्हणला मी एकदाच देतोय, परत मी देत नाही. एकदाच तुम्हाला मी ते शेत देतोय आणि ते परत मी देत नाही. आता तू काय करायचं तू ठरव. हाला त्याला पश्चाताप झाला. गोष्ट सोपी आहे, परंतु याचा मतिता अर्थ तुम्हा आम्हाला कळवून घेण्याची गरज आहे. शेत म्हणजे हे शरीर आहे, ह्यात 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय हे नोकर आहेत आपलं. आम्ही सगळं जे शेत दिलंय ते कुणाच्या ताब्यात, इंद्रियांच्या ताब्यात दिलं. इंद्रियांच्या ताब्यात शेत दिलेलं आहे आणि त्या इंद्रियाच्या पाठी लागलोय आपण. इंद्रिय कुठं जातील काय सांगता येणार नाही. जसं इंद्रिय जातील तसं आम्ही पाठीमागनं जातोय, म्हणजे मालक तसा तो पाठीमागनं जातोय, तसं त्या नोकरांच्या ताब्यात आम्ही दिल्यामुळं आम्ही तुम्ही काय झालेलो म्हणजे त्या मालक राहिलो नाही. आणि शेत आपणला कशासाठी दिलं, ते जनशेत दिलं, त्याचं शेत परत द्यायला पाहिजे का नको, व्यवस्थित द्यायला पाहिजे का नको. परंतु आम्हीचं शेत कशाच्या मार्गी गेले बघा. महाराज सांगतात, माऊली सांगते, तुमचं शेत ज्यावेळी मरण जवळ येतं त्यावेळी काय होतं, कानामार्फत ते म्हणजे कानाला केस पिकला की पूर्वी माणसं म्हणायची की आता माझं मरण जवळ आलेलं आहे आणि मुलग्याच्या ताब्यात काय करायची, आपलं काय असेल ते संसाराचा गाडा त्याच्यात मालक म्हणून त्याच्या ताब्यात द्यायची. आता लोक किल्ली इथं बांधलेली असते ती सोडत नाहीत मरस्तोपर्यंत. म्हणजे हे पूर्वीच आहे. डोळ्याच्या मार्फत जातं, नजर कमी येते आपली. शक्ती असते, शक्ती ही नव्हती. आपण जेवतो जसं तारुण्यात जेवतो तसं आता वर्धवयात जेवतो का तुम्ही, मी कमी म्हणजे अगदी हे चालत नाही ते चालत नाही, गोड चालत नाही, तिखट चालत नाही, खारट चालत नाही, काय म्हणजे आजार तरा, पाणी गार नको गरम पाहिजे, म्हणजे अनेक प्रकार आमच्या या जेवणामध्ये येतात. कशामुळं, जे दिलेलं आहे ते कशासाठी दिलं. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. डोळे दिले कशासाठी, देवाचं मुख बघण्यासाठी डोळे दिलेले आहेत. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. पुढं काय, मनात येते धाव घेई राहे विठोबाच्या पायी. असं प्रत्येक इंद्रियाला काय केलेलं आहे, दमन घातलेलं आहे. प्रत्येक इंद्रियाला दमन घातलेलं आहे. आणि ते दमन म्हणजे कशासाठी आहे, परमात्म्याच्या प्राप्तीसाठी. परंतु तशी इंद्रिया मी वापरली काय, त्या देवासाठी वापरली काय.
जी इंद्रिय आम्ही ह्या संसारासाठी सगळी वापरली, संसारात अनेक काहीतरी कारण, डोळं काहीतरी बघण्यासाठी वापरलं, चांगलं बघण्यासाठी वापरलं नाही, नको ते बघण्यासाठी. कोण तमाशाला जातो, कोण पिक्चरला जातो, कोण अनेक पद्धतीनं बघायला जातो. ते डोळ्यांचा वापर चांगला केला नाही. का नाहीत? कान चांगला ऐकायसाठी आहे, भजन कीर्तन श्रवण करण्यासाठी कान आहे, चांगला आहे. ते कधी ऐकलं नाही आम्ही. हां, मग कशासाठी? नको ते ऐकायसाठी. हां, ते कान वापर केला. हात आहेत, हात कशासाठी वापरायला पाहिजे? टाळी वाजवण्यासाठी, भजन करण्यासाठी हाताचा वापर आहे. पाय आहेत, तीर्थयात्रा करण्यासाठी पाय आहेत. तीर्थयात्रा जोपर्यंत हे शरीर घट आहे तोपर्यंत तीर्थयात्रा करावी. म्हाताऱ्या वयात जमणार नाही, तारुण्यामध्ये जमतं, त्यावेळी तीर्थयात्रा करावी. चालत दिंडीतनं जावं, जरी पैसे असलं तरी. पैसे आहेत म्हणून काय गाडीनं जावं असं नाही काय. परंतु आम्ही ते तसं कधीच वापर करत नाही. आम्ही काय करतो, ह्या संसारामध्ये सगळं आम्ही म्हणजे बुडलेलो आहोत. आम्ही बुडलेलो आहोत संसारामध्ये. आणि आपण कळत नाही हे कशासाठी दिलं आहे. मग कळतं कधी? कळत नाही असं नाही, कळतं शेवटला मनुष्याला काही जमत नव्हतं. घरात कोण विचारत नाही. हां, घरात जो अण्णा होता, आल्याबरोबर अण्णा आलेत सगळी म्हणायची होती. आल्याबरोबर सगळी म्हणजे कशा वाकडी बसल्याची सरळ बसायची. का तर अण्णा आलेत, बसा सरळ बसा. तोच अण्णा शेवटी अण्णाला महाग होतो. अण्णाला महाग होतो. कशामुळं? त्याची शक्ती गेल्यानंतर. जोपर्यंत पिशव्या भरून घेऊन येतो तोपर्यंत अण्णा, आणि पिशव्या बंद झाले की अण्णाला महाग झाला बघा. म्हणजे ही अवस्था आहे तुमच्या आमची. हे काय दुसऱ्याचं सांगतोय असं नाही, प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. प्रत्येकाला हे वृद्धपण येणार आहे, आणि ते वृद्धपण आम्ही बघितलं पाहिजे. म्हणून महाराजांनी सांगितले की या वृद्धपणामध्ये काय कर, तू देव प्राप्त कर. अर्जुनाला सुद्धा श्रीकृष्णानं सांगितलं. अर्जुन ज्यावेळी रणांगणामध्ये गेला, रणांगणामध्ये गेल्यानंतर त्याला सर्व कोणी दिसाली? सर्व आपले नातेवाईक दिसाले. हां, भाऊ दिसालं, चुलत भाऊ असले, चुलत भाऊ, आणि गुरु दिसालेत, पितामह भीष्म दिसालेत. म्हणजे ही सगळी माझी कोण आहेत? नातलग आहेत. आणि त्यांना मारून मी काय करणार? हे राज्य कशासाठी? त्यांचा मोह चांगला होता की पाप करू नये असा त्यांना मोह झाला. हे पाप होणार माझ्या हातून, आणि ह्यांना सर्वांना जर मारली तर ह्यांची जी पाठीमागची जी आहेत त्यांचं काय होणार? त्या स्त्रिया सगळ्या विधवा होणार आणि सगळं नासधूस होणार. ह्याच्यापेक्षा हे मला काय नको असं अर्जुनाला वाटू लागलं. परंतु देव तिथं होता. त्या देवानं सांगितलं की तू जे मनामध्ये आणलेलं आहेस हे तुझं बरोबर आहे, परंतु तू कुठल्या कार्यासाठी आलास तू विसरलास. कार्य कसलं आहे, आणि तू कार्यासाठी जे आलास त्या कार्याच्या वेळी तू हे बघायचं नाही. कर्म करत असताना जे कर्म आहे ज्याच्या वाट्याला ते कर्म स्वतः केलंच पाहिजे. म्हणून अर्जुनाला सांगितलं काय देवानं की तू साध्य तुझं जे आहे ते साध्य प्राप्त करण्यासाठी तू आलेला आहेस, आणि ते साध्य प्राप्त केलं. तू इथनं जर पळून गेलास तर तुला काय म्हणतील? तू म्हणजे पळून गेला तर भित्रा म्हणतील, पळून गेला म्हणतील. मरलास तर तुला काय मिळेल? अमर होशील. रणांगणावर जर मरला तर तो काय होतो? अमर होतो. म्हणजे जे कर्म आहे तिथं ते केलंच पाहिजे असं त्यावेळी सांगितलं. आणि तू इथं तुझं मरण, मग सांगितलं 11वा अध्याय सांगितलं त्यावेळी की तुझं मरण, तुला वाटत असेल मी मरणार नाही तर तू मग त्या 11व्या अध्यायामध्ये विश्वदर्शन दिलेलं आहे. त्यात कुणाकुणाला मी मारतो हे सगळं दाखवलेलं आहे. हे काय मला सगळं सांगत बसायचं नाही, परंतु प्रत्येकाला मरण आपलं कळणं हे गरजेचं आहे महाराज. आणि मरण ज्यावेळी कळालं त्याच वेळी काय होईल? भक्ती करायचा मार्ग कळत. म्हणून महाराज म्हणतात तैशी येण्याची शरीरा येणे सरे किंबहुना एरधारे चिरापडे.
ह्या जीवनामध्ये एरदार आहे, मरणाची जी एरदार आहे ती थांबली पाहिजे. एरदार जी आहे जीवनामध्ये तुमच्या आमच्या ती थांबली पाहिजे. ती थांबण्यासाठी तुमची आमची भक्ती आहे. हा भक्ती मार्ग सोपा आहे. आणि या भक्तीमध्ये काय करायचं आहे? भक्ती म्हणजे काय? देवाचं नामस्मरण घडणं हेच आपलं कर्तव्य कर्म आहे. जास्तीत जास्त आम्हाला आम्ही संसारिक आहोत, संसार टाकून काय करायला सांगितलेलं नाही. संसार करत काय तुम्ही करा? देवाचं नामस्मरण करा. जिथं असेल तिथं, जशा स्थिती असेल तैशी, कुठे असेल त्या ठिकाणी देवाचं नामस्मरण करायला काय अडचण आहे? परत तेच आमच्याकडून घडत नाही. इथं जर प्रवचन चालू करायचं जर झालं आणि रामकृष्ण हरी म्हणायला चालू केलं आहे महाराजांनी, तर लोक रामकृष्ण म्हणून झाल्यानंतर येतात. म्हणजे आम्हाला सर्व माहिती आहे, आम्ही असताव काय पुढं पुढं म्हणून रामकृष्ण तवर मग जरा फिरून येऊया, म्हणजे त्याला गुडघं दुखायचं थांबतील. त्याने थांबणार आहेत काय गुडघं दुखायचं? हे गुडघं कवा तरी एक दिवस जावं लागणारच आहेत. हे गुडघं राहणार आहे काय? असं दुखणार आहे ते दुखू द्या. एक दिवस याला कोणतरी आग लावणारच आहे. हां, म्हणजे ते राहणार नाही आहे. ज्यावेळी आपण असं समजलं त्याच वेळी आपला निश्चय होतो. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. आपल्यापाशी निश्चय नाही, निश्चय सगळा आमचा डळमळीत आहे महाराज. आणि डळमळीत निश्चय असल्यामुळं तुमचा आमचा परमार्थ घडत नाही. हां, म्हणून महाराज म्हणतात की काय, मरणाच्या हे सरण्यासाठी काय आहे, हे जीवन जगत असताना ते मरण आपणला कळायला पाहिजे. हां, मरण कळायला पाहिजे. की आम्ही काय म्हणतो, मी जसं आहे तसंच आम्ही अजूनपर्यंत आहे. एक म्हातारी होती आणि ती सतत एक तीर्थ म्हणजे आपल्या माहेरला जायची, तिथं यात्रा मोठी भरायची. पूर्वीच्या काळामध्ये ते आरसं वगैरे असे घरात काय तिजोऱ्या वगैरे असं काय नव्हतं. आता सारखं बायकाचं त्या तिजोऱ्या पुढे तर जायचा, ते काय बदलत नाही. हाय ते रोज बदलल्याशिवाय काय राहतं नाही, तरी सुद्धा ते सारखं बघतातच. आता किती भांडायचं त्याच्याबद्दल असं बघायला पाहिजे. कुठंतरी जायचं असलं तर आपण नीट आहे का याच्यासाठी बघणं गरजेचं आहे. परंतु किती बघावं ह्याला सुद्धा महत्त्व आहे ना. परंतु ती म्हातारी, मला त्या म्हातारीबद्दल सांगायचं आहे. आणि ती म्हातारी काय झाली, प्रत्येक वर्षी ती जायची आणि यायची. आणि तिनं 16 वर्षाची असताना त्या आरशामध्ये बघितलं तर ती कशी होती, एकदम देखणी गोंडस अशी असणारी, केस लांबलचक, दात वगैरे असं पांढरं शुभ्र सगळं. तिला आता म्हणजे रुक्मिणीसारखं तिचं सगळं काय तिचं वर्णन आता कुणासारखं करावं, रुक्मिणीसारखं, राधेसारखं म्हणा, अशी असणारी सुंदर ती माता. आणि त्या मातेनं त्यावेळी तो आरसा बघितला 16 वर्षाची असताना, आणि त्यानंतर तिनं बघितला नाही. आणि तिला चांगली वृद्ध झाली आणि ती म्हणायला लागली, मी पूर्वी आता का नाही कशी दिसते जरा बघूया. म्हणून ती काय करायला गेली, त्या आरशेच्या दुकानात गेली आणि ते सगळं आरसं ती तपासायला लागली. प्रत्येक आरशात बघल ती का नाही, ती आता कशी दिसणार, जशी आहे तशी दिसणार ना. तिला वाटायचं मी ही नव्हं, मी ही नव्हं, ह्यो आरसा नव्हं, सगळं आरसं परत. मग दुकानदार म्हणला, हे सगळं आरसं का तू म्हातारी परतायला लागलीस? तर मी इथं ह्या दुकानात 16 वर्षाची होतो तेव्हा आलतो आणि मी माझा चेहरा बघितला होता, तो आरसा इथं नाही आहे. म्हणजे आता ते दुकानदार हसायला लागला, त्यावेळेचा आरसा आता कसा असणार, असेल का तो? म्हातारे म्हणला, तो आरसा आता नाही आहे. मग तो आरसा तसाच आहे, परंतु तुझ्यात बदल जो झालेला आहे तो बदल काय तुला माहीत नाही. मग तिला तो तुझ्यात काय बदल झाला आहे? मग ती म्हटली, माझ्यात काय बदल झाला आहे? तर तू 16 वर्षाची होतीस त्यावेळी कशी होतीस, रुक्मिणीसारखी होतीस, राधेसारखी होतीस. आणि आता तू कशासारखी आहेस? आता तुझा म्हणजे गालपड बसलेले आहेत, खोबऱ्याच्या वाटीसारखे गाल, तोंडातनं लाळ गळती, केस पिकलेले आहेत. म्हणजे सर्व इंद्रिय काय झालेले आहेत, म्हणजे शिन पावलेले आहेत. आणि त्या आता तशी दिसणार आहे काय?
तोंडाव म्हणजे जाळं झालेलं आहे सगळं, असं असलेलं ते जाळं. आणि बघितल्यानंतर मग हे ज्यावेळी तिला कळून आलं की हे बदलतंय, त्याच वेळी ते काय झालं, जीवनाचा रहस्य कळलं. बदलत आहे म्हणून हे शरीर बदलणार आहे, हळूहळू क्षणाक्षणाला बदलत आहे. आणि त्या शरीराला काय करावं, आपण परमार्थाकडं लावावं. आणि परमार्थाकडं ज्यावेळी शरीर जे जातं, त्याच वेळी ते काय होतं, त्या देवाच्या स्वरूपात ते मिळत असतं. देवाच्या स्वरूपात ते मिळतं. आणि आपले जीवन कसं असतं बघा, शेवट सांगितलेलं आहे की जीवन तुम्ही आम्ही तिकीट काढतो. कुठलं, आता पंढरपूरला जाताना आपण काय करतो, रेल्वेनं जातो. आणि रेल्वेने गेल्यानंतर तिकीट काढतो का नाही, सर्वजण तिकीट काढतो. मग काय जण तिकीट काढतच नाहीत. काय जणांनी आधीच तिकीट काढलेलं आहे, कधी इथनंच काय म्हणतात त्याला, रिझर्वेशन केलेलं आहे. कधी आधीच ते आधी रिझर्वेशन करणारी लोक आहेतच. तिथं गेल्यानंतर तिकीट काढणार आहेत. आणि काय जण म्हणतात कशाला तिकीट काढावे, कोण येतंय चला, अशी मी म्हणणार आहेत का नाही, कोण बघताय आम्हासनी, अशी पण आहेत. मग तशापैकी आहेतच ह्या जगामध्ये, तशी लोक भरपूर आहेत. मग तिकीट आधी काढावं का नाही. मग आता भीती कुणाला, का तर तपासणी आली तर. आणि ज्यानं रिझर्वेशन केलेलं आहे त्याला निवांत, त्याची जागा ठरलेली आहे आधीच, त्याला बाकडं त्याचं ठरलेलं आहे, तो तिकीट हातात घेऊनच जातोय. हे बघा माझं ही जागा आहे बघा, बाजूला म्हणतात का नाही. आणि ज्यानं लगेच नुसतंच तिकीट काढलेलं आहे त्याला, हे थांब तो आता तिकीट काढलंस म्हणजे त्याला सुद्धा जागा नाही. आणि ज्यानं तिकीटच काढलेलं नाही त्याला मात्र तो भितो, आता कोणतरी येईल म्हणजे तिकीट बघायला, तो भीत असतो. तसं तुमचं आमचं जीवन आहे महाराज. आधी तिकीट काढावं. कसलं, संत महात्म्याने आधी तिकीट काढलं. मरण माझे मरून गेली, मजी केला अमर. म्हणजे अमर ते आहेत, त्यांनी मरणाचा भ्यास त्यांनी काढून टाकलेला आहे. तुमच्या आमच्या जीवनामध्ये मरणाचं भ्या नाही, आम्हाला मरणाचं भ्या आहे जास्त. मरण आमचं गेलेलंच नाही. मरणाचं भीती जाण्यासाठी, हे जीवन सफल करण्यासाठी काय केलं पाहिजे की सतत सातत्यानं देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. आणि देवाचं नामस्मरण करत असताना प्रेमानं, भक्तिप्रेमानं जो मनुष्य करतो त्याचं जीवन सफल होतं, त्याचं जीवन सफल होतं. आणि ते सफल जीवन होण्यासाठी तुमच्या आमचे हे सप्त करणे किंवा पारायण करणे का अनेक काय उत्सव करणे, 1 दिवसाचा करा, 7 दिवसाचा करा, 3 दिवसाचा करा, ज्याला ज्याला जसं घडेल त्या पद्धतीनं करा. दान धर्म करावा, दान द्यावं. दान दिल्यानं हात शोभतात, अंगठ्या घालून हात शोभत नाहीत. दान देऊन हाताला किंमत आहे. दान दिल्यानंतर हाताला किंमत असते. चांगलं बोलण्याला कशाला किंमत आहे, मुखाला किंमत आहे. चांगलं बघितलेल्या डोळ्याला किंमत आहे. तसं सर्व इंद्रियांना किंमत येते. तुम्ही हाताने टाळे वाजवली तर हाताला किंमत आहे, पायी तीर्थयात्रा केली तर पायाला किंमत आहे. तसं सर्व इंद्रियांना किंमत कधी येईल तर तुम्ही चांगलं वागल्यानंतर तुम्हाला इंद्रियाला तुमच्या किंमत येईल. वाईट वागला तर किंमत मिळणार नाही महाराज. म्हणून माणसं जाताना रडावीत का आल्यानंतर रडावीत. जाताना एखादा मनुष्य चांगला गेल्यानंतर सर्वजण रडतात, बरोबर आहे ना. एखादा मनुष्य चांगला गेल्यानंतर सर्वजण रडतात. आणि वाईट मनुष्य गेला तर बघा, मग त्याच्यासाठी रडतात काय, रडत नाही. घरातले सुद्धा रडत नाहीत. मग का तर त्याचं कर्म चांगलं नाही. मग कर्म चांगलं करून मरावं. आणि चांगलं कर्म केल्यानंतर म्हणून येण्याची शरीरा येणे सरे किंबहुना एरदारे चिरापडे, असं माऊलीने सांगितले. हे एरदार आहेत, तुमच्या आमची थांबवायचे सध्या परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये सतत सातत्यानं तुम्ही आम्ही काय केलं पाहिजे, राहिलं पाहिजे. आता सतत सातत्य म्हणजे काय, फक्त इथं आल्यानंतर सातत्य राहतं असं नाही. तुमच्या जीवनामध्ये कुठेही तुम्ही पिंडी कापाय गेल्यानंतर उठल्यापासून झोपेपर्यंत जर तुम्ही नामस्मरण केलं तर झोपल्यासुद्धा काय होतं की नामस्मरण होतं. हा काय तुम्ही म्हणा झोपल्यावर कसं होतं की झोपल्यावर सुद्धा नामस्मरण होतं. जो मनुष्याच्या ठिकाणी
सतत नामस्मरण घेतो त्याचं झोपल्यावर सुद्धा नामस्मरण होतं, असं उदाहरण नाहीत. अर्जुनाचं उदाहरण आहे. अर्जुनाने सुद्धा म्हणजे सतत नामस्मरण घेतल्यामुळे ते झोपल्यानंतर त्यांच्या रोमातनं कृष्ण 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 असं म्हणजे केसातनं बाहेर पडत होतं. म्हणजे झोपल्यानंतर सुद्धा. मग ते अर्जुन त्याचं नामस्मरण किती करत होता, आम्ही किती करतो, आमच्या मुखात नाही ना मग केसातनं काय येईल. म्हणजे हे येण्यासाठी देवाची भक्ती आहे. आणि देवाची भक्ती करत असताना शुद्ध भाव ठेवून करावी, शुद्ध अंतःकरण करावं, त्याच्यामध्ये शुद्धता असावी. शुद्धतेला फार मोठी किंमत आहे. शुद्धता म्हणजे काय, कुणाशी वाईट चिंतुनी, वाईट कुणाचं चिंतन करायचं नाही. चिंतन जे आहे ते चांगलं करावं, चांगल्याशी चांगलं बोलावं, वाईटाशी सुद्धा चांगलं बोलावं. तो वाईट असेल परंतु आपण आपला काय आहे धर्म आहे चांगलं राहायचं तिच्याशी, असा आपला धर्म जर टिकवला तर आपण काय होतो ते आपल्या बदलतो आपल्यापासून सुद्धा, की बाबा ह्यो मनुष्य आम्ही याला कधीतरी टवाळ टिंग करतो परंतु ह्यो आपल्या बसत नाही, असं होतं का नाही, की बाबा याच्याशी चांगलं बोललं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे. म्हणजे तो दुराचारी जरी असला तर तो सदाचारी म्हणत राहतो. हे कुणामुळं, असे संत महात्म्यांचे उदाहरण आहेत. संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर कळते. म्हणून संतांची संगती मनुमार्ग गती अकळावा श्रीपदीने, पण ते संतांची संगत फार मोठी आहे. देवाच्या संगतीपेक्षा सुद्धा संतांची संगत फार आहे. आधी देवांच्या संगतीत संतांच्या संगतीत गेल्याशिवाय देव कळत नाही. आम्ही आधी देवाच्या संगतीत जातो आणि देव संत राहतात बाजूला, त्यामुळं देव आपणला कळत नाही. देव कळून घ्यायचा असेल तर आधी संत संगत पाहिजे. संत संगतीमध्ये आपणला देव कळतो, वागायचं कळतं, शुद्धता त्याच्यामध्ये राहते आणि त्यावेळीच आपलं आचरण जे आहे ते व्यवस्थित होतं. आणि आपणला जे कसं काय परमार्थ करायचा हे मार्गदर्शन त्यांच्याकडूनच मिळत असतं. म्हणून संत संगत फार म्हणजे दुर्मिळ आहे. आणि त्या संत संगतीत आपण राहावं, सतत भजन कीर्तन ऐकावं. ऐकल्यानंतरच हे कळत असतं. आपल्या आपण तुम्ही वाचित कायम रोज ज्ञानेश्वरी जरी बसला तर ज्ञानेश्वरी अजिबात कळणार नाही. म्हणजे वाचून काय वाचलीच पाहिजे, परंतु कळवण्यासाठी कुणाकडे तरी गेलं पाहिजे. किंवा आपण जायचं जर नसेल तर कुठेतरी प्रवचन आहेत, त्या प्रवचनाच्या रूपानं एकांद्रे ओवी, एकांद्रा श्लोक, एकांद्रा म्हणजे अध्याय पारायणच्या ठिकाणी आपणला कोणतरी सांगत असतं, त्यातलं एकांद्रा शब्द एक तरी ओवी अनुभवावी. या न्यायानं तुमचं आमचं ज्यावेळी जीवन होईल, एकादा ओवीचा जर अनुभव आला तर आपलं जीवन सफल होतं. आणि ते सर्वांचं जीवन सफल होण्यासाठी त्या कृष्ण भगवंताने तुम्हाला काय करावं, हे द्यावं, वृद्धी द्यावी, आपलं जीवन सफल करून घ्यावं, बुद्धी चांगली द्यावी. देवाकडे काय मागायचं नाही कधी, दुसरं काय. देवाला म्हणायचं माझी बुद्धी जी वाईट असेल विचार ते कधी येऊ देऊ नकोस, दुर्बुद्धी ती मना न उपजू नारायणा, असं देवाकडे कधी आपण मागितलं काय, असं मागावं कधी, दुसरं काय. तो सर्व देत असतो का, तर तो सर्वाचा मालक आहे, सर्व त्याच्याच ताब्यात आहे. आणि सर्वाचा तो काय आहे, करता करविता घडविता निर्मिता तोच आहे. असा असणारा परमात्मा तो आपलं जीवनामध्ये सतत आपल्यावर वृद्धास्त्र घेऊन आहे. परंतु आपण काय करतो, त्याच्याकडे मागतो. त्यानं जे दिले ते आपण न संपणार आहे. आणि तेच न संपलेलं जे घेतलेलं आहे ते त्याला परत कसं पाठवायचं हे आपल्याकडनं एवढंच आपण कळवून घ्यावं. आणि आपण त्याला परत जसे दुसऱ्याची वस्तू आणलेलं आहे तसं हे आपलं जीवन आहे, त्यानं दिलेलं आहे. त्यानं जीव दिला दान तयाचे करीन चिंतन, त्यालाच अर्पण करायचं आहे शेवट. आणि त्याला अर्पण केल्यानंतर आपलं जीवनाचं सफल होतं. म्हणून झालेलं चिंतन तुमच्या